नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। विभाग 1 गद्य, त्यातील प्रश्न पहिला, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा। पहा त्या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे, उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती आपण अभ्यासू। कृती क्रमांक 1, पुढील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा, 2 गुणांसाठी आहे। पहा उतारा जर व्यवस्थित वाचला तर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे ही उताऱ्यातच मिळतील। अ, सुसंस्कृतपणाचा कडेलोट, उत्तर सुसंस्कृतपणाचा अगदी शेवटचा उच्चांक। ब, घाऊक आभार, एकदमच सर्वांचे सर्व गोष्टींबद्दल आभार। कृती 2, चुकी बरोबर ते लिहा, 2 गुणांसाठी आहे। त्यातील अ प्रश्न, आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे, बरोबर। ब, भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते, चूक। कृती क्रमांक 3, आभार खोटे वाटू लागतात कारण 1 गुणासाठी आहे, अति झाले म्हणून आणि अस्तानी झाले म्हणून। आणि चौथा प्रश्न आहे, आभार मानणे या शिष्टाचाराविषयी तुमचे मत लिहा, 2 गुणांसाठी आहे। उत्तर, अगदी क्षुल्लक गोष्टी करता उठसूट कोणाचेही आभार मानणे हा आभाराचा अतिरेक अयोग्य असला तरी योग्य माणसाचे योग्य कारणाकरिता आभार मानणे हा शिष्टाचार चांगला व योग्य आहे। अपरिचितानेही एखाद्याला माणुसकी म्हणून आर्थिक मदत करणे, डब्यात बसायला जागा नसतानाही तरुणाने उठून उभे राहणे, प्रौढाला बसायला जागा करून देणे इत्यादी गोष्टींचे आभार मानायलाच हवेत। पुढे आहे प्रश्न पहिला आ, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा। पहा पुढे दुसरा उतारा देण्यात आलेला आहे। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून उतारा व्यवस्थित वाचायचा आहे। त्यातील कृती क्रमांक 1, आकृती पूर्ण करा, 2 गुणांसाठी आहे। रंगमंचावरील पडदा दूर होताच प्रेक्षागृहात झालेला बदल, उत्तर प्रेक्षागृह एकदम शांत झाले, वाद्य वृंदांचे स्वर घुमू लागले, प्रेक्षागृहातील कुजबुज थांबली। कृती क्रमांक 2, आकृती पूर्ण करा, 2 गुणांसाठी आहे। आईच्या गाण्याचा चार्लीवर होणारा परिणाम, उत्तर आईच्या गाण्यात त्याची तंद्री लागली, तिच्याकडे मोठ्या प्रेमाने बघत तो निश्चल उभा होता। कृती क्रमांक 3, उतार्यात आलेले इंग्रजी शब्द लिहा, 1 गुणासाठी आहे। या ठिकाणी आपण इंग्रजी शब्द लिहून घेतलेले आहेत, स्टेज, मॅनेजर, कॅन्टीन, विंग। आणि कृती क्रमांक 4 आहे, हसरे दुःख या शीर्षकाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा, 2 गुणांसाठी आहे। उत्तर, आपला आवाज गेला यामुळे लिलीला दुःख झाले होते, पण आपली जागा चार्लीने घेतली आहे या जाणीवेने ती आपले दुःख विसरून आनंदित झाली होती, हेच हसरे दुःख होय। वेगळ्या शब्दात सांगायचे तर अश्रूंची फुले झाली होती। प्रश्न पहिला ई, पुढील अपठित उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। पहा हा अपठित उतारा आहे आणि त्यावर आधारित आकृती, दगडाचा उपयोग करून बनलेल्या वस्तू, भांडी कुंडी, औते, हत्यारे, दागदागिने। कृती क्रमांक 2, विज्ञानाच्या उगमाला कारणीभूत ठरलेल्या कला, शिल्पकला, स्थापत्यकला। कृती क्रमांक 3, भांडी कुंडी यासारखे 4 शब्द लिहा, 1 गुणासाठी आहे हा प्रश्न। चहा पाणी, शेजारी पाजारी, कपडे लत्ते, बाळ विस्तार। विभाग 2 पद्य, त्यातील प्रश्न दुसरा अ, पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। कवितेचे नाव आहे वनवासी। या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे, कवितेचे वाचन करायचे आहे आणि सूचनेनुसार कृती पूर्ण करायची आहे। कृती क्रमांक 1, आकृतिबंध पूर्ण करा। कवितेत आलेले प्राणी, वाघ, वानर, सिंह, ससा। कृती क्रमांक 2, चौकटी पूर्ण करा। आदिवासी मुले ही भाजी खातात, आदिवासी मुले हे नेसून नाचतात, घोंगडी। कृती क्रमांक 3, कवितेत आलेल्या शिखराचे नाव कळसुबाई, कवितेत आलेल्या नदीचे नाव प्रवरा। कृती क्रमांक 4, आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते याविषयी तुमचे विचार लिहा। आदिवासी समाज हा दाट जंगलात व कडेकपारीत राहतो,
झाडांच्या वाढलेल्या फांद्या काटक्या घेऊन त्यांची खोपटी तयार करतात. रानातली फळे कंदमुळे खाऊन स्वतःची गुजराण करतात. ओढ्या नाल्याचे पाणी पितात. निसर्गात ते हुगड्यावर जगतात. ते धर्तीवर जणू आभाळच पांघरून जगतात. जंगलातील पशुपक्षी त्यांचा मित्र परिवार असतो. दुखण्या खुपण्याला ते झाडापाल्यांचे औषध वापरतात. आदिवासी समाजाचे सारे जीवन जंगलावरच अवलंबून असते. म्हणून आदिवासी समाज व जंगल यांचे अतूट नाते असते. प्रश्न दुसरा. पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. 4 गुणांसाठी आहे. 2 कविता देण्यात आलेल्या आहेत. आपुले जगणे आपुली ओळख किंवा निरोप. या 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेविषयी खालील मुद्दे स्पष्ट करायचे आहेत. आपण आपुले जगणे आपुली ओळख या कवितेविषयी माहिती अभ्यासू. प्रस्तुत कवितेचे कवी आहेत संदीप खरे. आपुले जगणे आपुली ओळख या कवितेचा विषय आहे आपले जगणे आपली ओळख. कवितेतील आवडलेल्या ओळी आणि कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे आपण अभ्यासू. या ठिकाणी कवितेत आवडलेल्या ओळी आहेत. पावित्र्याची पांघर बसरे, होऊन पटकूर पसरू नको, शोभे हुनी श्रेष्ठ स्वच्छता, आदी मंत्र हा विसरू नको. प्रस्तुत कवितेतल्या या ओळी मला आवडलेल्या आहेत, कारण या कवितेत कवीने जीवनात कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या करू नये याविषयी सांगितले आहे. ते म्हणतात की पावित्र्याची वस्त्रे पांघरावी, परंतु कोणापुढेही लाचार होऊन पदर पसरू नये. शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ असते हा मूलमंत्र विसरू नकोस. सदैव नम्रता बाळगावी हा संदेश या कवितेतून देण्यात आलेला आहे. कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. मला ही कविता फार आवडली आहे, कारण आजचा मानव दिशाहीन झालेला आहे. तो आपली कर्तव्ये विसरत चालला आहे. त्याचे विश्व त्याच्या भोवतीच गोल गोल फिरत आहे. प्रस्तुत कवितेतून कवीने आदर्श नागरिक कसे होता येईल याचे सुंदर वर्णन कवितेच्या रूपाने शब्दबद्ध केले आहे. ही कविता ऐकल्याने किंवा वाचल्याने मानवी मनावर काही परिणाम नक्कीच होणार असा विश्वास कवीने प्रस्तुत कवितेतून व्यक्त केला आहे. पुढे आहे दुसरा प्रश्न. धर ध्वजा करी एक्क्याची, मनीषाजी महाराष्ट्राची काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य लिहा. प्रस्तुत कवनात कवी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून महाराष्ट्रावरील असणारे प्रेम व्यक्त केले आहे. महाराष्ट्राचे विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असे विविध विभाग असले तर या सर्व विभागांना एकत्र करून त्यातून संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे. संयुक्त याचा अर्थच एकत्र जोडलेला असा होतो. हे विभाग स्वतंत्र राज्ये म्हणून अस्तित्वात आली तरी दिल्ली दरबारात आणि भारताच्या राजकारणात त्यांना आणि मराठी माणसाला वजन राहणार नाही. तो भारताचा बलवान नव्हे तर दुर्बल घटक आहे. हे या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य आहे. विभाग 3 स्थूल वाचन. त्यातील प्रश्न तिसरा. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 गुणांसाठी. पहिला प्रश्न. बिग 5चे थोडक्यात वर्णन करा. दुसरा प्रश्न. विश्वकोश यासाठी पहावी. ज्ञानविषयक गरजा भागविण्यासाठी. अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी. कुतूहलास इष्ट वळण लागण्यासाठी. कृती क्रमांक 3. कमी वेळात कमी कष्टात ऑनलाईन प्रक्रियेद्वारा तुम्ही कोणकोणती कामे करू शकतात यादी करा. उत्तर आपण त्या ठिकाणीच लिहून घेतलेले आहे. लाईट बिल भरणे, टेलिफोन बिल भरणे, खरेदी करणे, गॅस बिल भरणे. विभाग 4 भाषा अभ्यास. त्यातील कृती क्रमांक 1. पुढील ओळीतील अलंकार ओळखा व लक्षण लिहा. रतीहून सुंदर मदन मंजिरी, मदनाचे वरदान तुला. अलंकार आहे व्यतिरेक अलंकार. लक्षण. जेव्हा उपमय हे उपमानाहून श्रेष्ठ असते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. दुसरी कृती. पुढील ओळीतील मात्रा मोजून वृत्त ओळखा. 2 गुणांसाठी आहे. घोष होता ज्ञानबा तुकाराम, राहुळाची ही वाट सुखाराम. वृत्त, मात्रा वृत्त आणि मात्रा आहे 19. कृती क्रमांक 3. खालील उदाहरणातील रस ओळखा. दिवा होऊनी उजळ जगाला. रस आहे शांत रस. 2. आपुल्या आपुल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको. रस आहे करुण रस. कृती क्रमांक 4. शब्दसिद्धी. तत्सम शब्द लिहा. कन्या, पुत्र. 2. देशी शब्द लिहा. वांगे, चोच, चिमणी, डोळे. प्रश्न. विरुद्धार्थी शब्द लिहा. कठोर, दयाळू, अबोल, बोलका. दुसरी कृती आहे लिंग ओळखा. 1 गुणासाठी आहे. सामने, पुल्लिंग, खुर्ची, स्त्रीलिंग. कृती क्रमांक 3. पारिभाषिक शब्द लिहा. ऑपरेशन, शस्त्रक्रिया, टेन्शन, चिंता, काळजी. चौथा प्रश्न. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. 2 गुणांसाठी आहे. बांधकाम कसले आहे. पुढे प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. 2. गुलाब, जास्वंद, मोगरा ही माझी आवडती फुले आहेत.
त्या ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा आहे आणि वाक्य पूर्ण झालं तर पूर्णविराम. कृती क्रमांक 5, खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पदार्पण करणे, अर्थ आहे प्रवेश करणे आणि वाक्य आहे शालेय स्नेहसंमेलनात परीने स्टेजवर पदार्पण केले. दुसरे आहे अवहेलना करणे, अर्थ आहे अनादर करणे. वाक्य गुणगान माणसाची अवहेलना करू नये. पुढे आहे विभाग 5, उपयोजित लेखन 6 गुणांसाठी आहे. पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवायची आहे. पत्रलेखन करायचे आहे. पुढील चित्र पहा व त्याखालील कृती करा. जांभूळवाडीतील स्त्रियांना पाण्यासाठी करावे लागणारे कष्ट दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी जांभूळवाडी ग्रामस्थ मंडळाला विनंती करणारे पत्र लिहा. किंवा गावात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने स्त्रियांचे अतोनात हाल होतात त्याबद्दल तक्रार करणारे पत्र ग्रामपंचायतीला लिहा. किंवा त्याला अजून एक प्रश्न आहे सारांश लेखन. विभाग 1 गद्य ई, प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित उतार्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. या ठिकाणी जो अपठित गद्य उतारा देण्यात आलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्या उतार्यातील महत्त्वाचे मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे आहे. तरी तुम्हाला त्या ठिकाणी सारांश लेखनला मार्क्स मिळतात. सारांश लेखन हा प्रश्न तुम्हाला सोपा जाईल. प्रश्न, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 12 गुणांसाठी आहे. एक आहे जाहिरात लेखन, आकर्षक जाहिरात करायची आहे. अभिनव कार्यशाळा आयोजक अन्वय अकॅडमी, स्थळ मुंबई, प्रवेश विनामूल्य. पुढे आहे बातमी लेखन. पुढील विषयावर बातमी तयार करायची आहे. 3 जानेवारी रोजी सरस्वती विद्यालय नाशिक या शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या विषयावर आधारित बातमी लेखन करायचे आहे. किंवा कथालेखन देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी अपूर्ण कथा दिलेली आहे. ती कथा तुम्ही वाचायची आहे आणि तुमचे विचार व कल्पनेने कथा पूर्ण करायची आहे. आपण कथालेखन अभ्यासू. या ठिकाणी कथा देण्यात आलेल्या आहे. कथा व्यवस्थित वाचायची आहे. मी कथा वाचत नाही त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबवून तुम्ही कथा व्यवस्थित वाचायची आहे आणि या पद्धतीने कथालेखन पूर्ण करायचे आहे. पुढे आहे प्रश्न 5वा ई, लेखन कौशल्य. निबंध लेखन आहे. पुढील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. 8 गुणांसाठी आहे. एक आहे प्रसंग लेखन आणि दुसरे आहे वैचारिक. पाणी वाचवणे काळाची गरज या विषयावर तुमचे विचार लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.